पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राहुल गांधी यांच्यानंतर राज ठाकरेंनीही मतचोरीचा आरोप केलाय। 2014 सालापासून देशात मतांची चोरी होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। पाहूया एक रिपोर्ट। राहुल गांधी यांच्यानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा मतचोरीचा आरोप केला आहे। मतं चोरले जात आहेत, मतांमध्ये गडबड आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय। पुण्यामध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तुम्हाला तर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे। आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो। 2014 पासून मतांची चोरी करूनच सत्ता राबवली जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय। गेल्या 10-12 वर्षातला हा खेळ उघडा पडेल आणि म्हणून प्रकरण दाबलं जातंय असा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय। त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून। आता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही, बरोबर? मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं, शपथपत्र वगैरे वगैरे, बरोबर? आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत? आता केंद्रामध्ये राहुल गांधी, मान्य। मग ते ठाकूर कोण? ठाकूर अनुराग ठाकूर। अनुराग ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं, तो सत्ताधारी पक्षाचा आहे, बरोबर आहे? म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं। याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उघडा पडेल। राज ठाकरे यांनी याआधी ईव्हीएम विरोधामध्ये भूमिका घेतली होती। सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांचीही त्यांनी भेट घेतली होती। त्यावेळी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सुद्धा आपण केलं होतं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। 2000 साधारणपणे 16-17 पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय, बरोबर? या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो। इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्याबरोबर आले, पत्रकार परिषद झाल्या, बरोबर आहे? आयत्या वेळेला कच खाल्ली सगळ्यांनी। मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल। बाहेरच्या देशांमधनं ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतील, तोपर्यंत डोळे उघडणार नाही। हे तेव्हा आपण बोलवतो, आठवतं तुम्हाला, बरोबर आहे? आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। राहुल गांधींनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर देशभरात वातावरण तापलंय। बिहार निवडणुकीत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरलाय। आता राज ठाकरे यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर वोट चोरीचा आरोप केलाय। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।